सेंट्रल मार्डने आजपासून निवासी डॉक्टरांच्या संपाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे नागपुरातील मेयो मेडिकल, लता मंगेशकर कॉलेज आणि इतर कॉलेजचे मिळून जवळपास 1500 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून CCAP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना जो नोंदणीचा प्रस्ताव होता त्या प्रस्तावाविरोधात सगळे निवासी डॉक्टर जे आहे ते संतप्त आहे आणि त्यामुळेच संप पुकारलेला आहे। आजच्या या संपामुळे नागपूर मेडिकलमधील अत्यावश्यक सर्जरी वगळता इतर काही सर्जरी पुढे ढकलण्याची शक्यता जी आहे ती आहे। त्यासोबतच OPDमध्ये रोज हजारो रुग्ण नागपूर मेडिकल मेयोमध्ये OPDमध्ये येतात। निवासी डॉक्टर आज OPD करणार नाही, त्यामुळे त्यावरही परिणाम जो आहे तो होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर जिल्ह्यातील जवळपास 1500 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर जे मार्डचे सदस्य आहे ते या संपात सहभागी होणार आहे। त्यांनी आश्वस्त केलेलं आहे प्रशासनाला की अत्यावश्यक सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु OPD सह इतर सेवांवर मात्र नक्की परिणाम होईल आणि नागपूर मेडिकलमधील अत्यावश्यक सर्जरी वगळता इतर काही सर्जरी पुढे ढकलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। OPDवरही परिणाम होऊ शकतो। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।